आवाज येतो का? हॅलो. Yes, sir. Please mention your roll numbers in the chat box. Do it fast. Let us start. Yes, sir. Yes, sir. So have you understood what is how काय म्हणणार marking scheme and structure of our syllabus, structure of our subject म्हणून course syllabus अजून बघितलं नाही. हॅलो. So out of 125 काय म्हणणार आहे ना, out of 700 125 marks काय म्हणणार आहे ना have been allotted for our subject. Name of our subject is programming for problem solving, ज्याला आपण PPS असं म्हणतोय. हे हॅशचं मिनिंग म्हणजे प्रॅक्टिकल ओरल एक्झाम विच विल बी कंडक्टेड बाय दी सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर असं म्हणू आपण. काय अडचण? हॅलो. No, sir. हा तर हा जो काही सिलेबस आहे तो मी शेअर करेन बरं का तुम्हाला. तर तो सिलेबस तुम्ही आज संध्याकाळी लिहून काढा. हा सगळा आपण इकडे सिलेबस लिहून देण्यामध्ये टाइम नाही घालवत आहे. तर हे पॉइंट्स वगैरे लिहा, आपण डायरेक्ट चालू करूयात असं माझं म्हणणं आहे. हॅलो. हा सर. ओके. हा Okay, sir. तर हा जो काही सिलेबस आहे तो शेअर केला जाईल, तो तुम्ही लिहून काढा. आणि फक्त काय लिहायचंय कसं लिहायचं सांगतो मी. हे कोर्स ऑब्जेक्टिव्ह लिहा, कोर्स आउटकम्स लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 1. ठीक आहे. युनिट नंबर 1 त्याचं नाव लिहा. या युनिटचं फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर अँड स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम एवढंच लिहायचं. हे नंबर ऑफ आवर्स लिहायची गरज नाहीये. ठीक आहे. ICA म्हणजे इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट साठीचे मार्क आहेत हे 7. हे लिहायचं असलं लिहा, पण हे महत्वाचं आहे ना. नेम ऑफ युनिट. त्याच्यानंतर खालती 1.1 आणि एवढंच लिहायचं. काय अडचण? 1.2 एवढंच लिहायचं. 1.3 एवढंच लिहायचं. नंतर युनिट नंबर 2 2.1 एवढंच लिहायचं. युनिट नंबर 3 त्याच्यामध्ये मग 3.1 3.2 3.3 4.1 4.2 युनिट नंबर 4 4.1 4.2 असं. युनिट नंबर 5 5.1 5.2 युनिट नंबर 6 6.1 6.2 6.3 आणि शेवटचं युनिट नंबर 7 7.1 एवढं लिहायचं. हे पुढचं लिहू नका. हे हॅलो. यस सर. Yes, sir. हे आपण मागच्या वेळेस पण बघितलेलं आहे. हे काय असतं फक्त थोडक्यात सांगून आपण पुढे जाऊया. की एक्सप्लेनेशन म्हणजे विद्यार्थ्यांना एक्सप्लेनेशन देता यावं, फॉर्म्युलेशन करता यावं, प्रोग्रामच्या आधी ब्लॉक डायग्राम्स वगैरे लिहिता याव्या, फ्लोचार्ट लिहिता यावं. तर ते काय असतं ते आपण शिकू आपण. ठीक आहे. विद्यार्थ्यांना रिमेंबर करता यावं. हे ब्लूम्स लेवल्स आहेत. इफ एनी सब्जेक्ट यू वॉन्टेड टू लर्न ऑर अंडरस्टँड ब्लूम्स लेवल यू नीड टू फॉलो. मग ते विषय समजून घेण्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या त्या इकडे दिलेल्या आहेत ब्लूम्स लेवलमध्ये. त्या तुम्ही नंतर रीड करा फक्त. ठीक आहे. रिमेंबरिंग म्हणजे लक्षात ठेवल्या पाहिजेत विद्यार्थ्यांनी. अंडरस्टँड म्हणजे समजून घेतलं पाहिजे. अँड अप्लाय म्हणजे ऍक्च्युली व्हॉट यू हॅव अंडरस्टूड, व्हॉट यू हॅव रिमेंबर्ड, दॅट रिअली प्रॅक्टिकली यू नीड टू अप्लाय. दॅट इज नथिंग बट ऍप्लिकेशन ऑफ काय म्हणणार बघा ना, ऍक्च्युअल ऍप्लिकेशन म्हणू आपण. जे काही कॉन्सेप्ट शिकले ते ऍक्च्युअल अप्लाय करता यायला पाहिजेत, प्रोग्राम्स लिहिता यायला पाहिजेत म्हणू आपण इकडे आपल्या भाषा सब्जेक्टसाठी. इन्स्ट्रक्शन्स देता यायला पाहिजेत मशीनला. काय अडचण? नो सर. हा. चॅप्टर नंबर 2 पासून त्यांनी काहीतरी प्रोग्रामिंग वगैरे प्रोग्रामिंग असं म्हणलं म्हणजे इकडे प्रोग्राम लिहायला यायला पाहिजे. ते प्रोग्राम म्हणजे काय असतं ते बघू आपण. समजलं काय? अंडरस्टँड अप्लाय बाकी सगळं सोपं आहे. फक्त प्रोग्रामिंग काय आणि हे एक्सप्लेनेशन वगैरे तर माहितीच आहे तुम्हाला. एक्सप्लेनेशन द्यायला यायला पाहिजे. आणि फॉर्म्युलेशन म्हणजे काय तर तुम्हाला नंबर ऑफ स्टेप्स
माहित पाहिजे. इफ एनी प्रॉब्लेम यू वॉन्टेड टू सॉल्व, सो प्रॉब्लेम्स वी कॅन सॉल्व विथ द हेल्प ऑफ नंबर ऑफ स्टेप्स. काही स्टेप्स आपण फॉलो केल्या की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का हो? येस. Yes, sir. Yes, sir. Yes. तर ते कसं सॉल्व्ह करायचं, काय कसं आहे काय आहे ते आपण बघणार आहोत. तर हा सिलेबस तुम्ही लिहून काढावा, एवढी फक्त इच्छा काय म्हणणार बघा ना, गरज आहे असं म्हणू आपण, इच्छा म्हणण्यापेक्षा आहे ना. तर हे तुम्ही लिचाल आज रात्री, एवढं कंप्लीट करा. आपण डायरेक्ट जातो. एक 4-5 वहीची पानं सोडा तिकडे. 200 पानी नोटबुक बनवली का बघा. 200 पेजेस नोटबुक बनवा तिकडे. हा सिलेबस लिहिण्यासाठी 4-5 पेजेस सोडा आणि नवीन पेज वरती काय करा, युनिट नंबर 1 लिहा. त्याचं नाव लिहा ना, फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स अँड स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम, हे लिहा फक्त. 4-5 पेजेस सोडून. समजलं का? हॅलो. You Yes, reserve sir. है ना 4 to 5 pages of your notebook, and on 5th page म्हणू आपण, 5th or 6th page you write आहे ना unit number 1 fundamentals of computers and structure of C program. एवढं लिहा आहे ना टायटल. लिहिलं का? Yes. ऍक्च्युअल आपल्या सब्जेक्ट कडे जाण्याच्या आधी बरं का, आपण थोडस इकडे येतोय, वेगळ्या डायग्राम कडे. दिसते का स्क्रीनवर? हॅलो. Yes, sir. Yes, sir. काय दिसतंय थोडं सांगा. Computer. हा. Input, output. हा, व्हेरी गुड. तर इकडे हा पेन घेतला, ठीक आहे. सियर दिस इज दी ब्लॉक डायग्राम. इकडेची आहे ही, दिस इज दी ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर. कॉम्प्युटर जर तसा बघितला तर ऍक्च्युअली 3 मेन इम्पॉर्टंट एलिमेंट्स म्हणू. दिस इज दी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणू आपण ह्याला, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इज हेल्पिंग अस टू गिव्ह, वी कॅन गिव्ह सर्टन इनपुट्स. आफ्टर गिव्हिंग सर्टन इनपुट्स on the information or data, what happens, processing is done. Okay, processing होतं तिकडे आतमध्ये, and after processing certain desired output will be displayed on the screen with the help of output devices. Such electronic device or electrical and electronic म्हणू आपण, device is called as computer असं म्हणू आपण त्याला. डेफिनेशन जर थोडक्यात सांगायची झाली तर असं आपण we can define, okay, computer in this way. Is it? Hello. Yes, sir. So this is the block diagram. Carefully if you will observe this block diagram, there are 3 parts. Input हे एक आहे, ज्याला इनपुट डिव्हाइसेस असं म्हणतो आपण. इकडे आउटपुट डिव्हाइसेस आहेत, आणि त्याच्यामध्ये आहे ना, इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसच्या मध्ये सीपीयू म्हणलं आपण त्याला. त्याला आपण काय म्हणणार आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हे सीपीयू म्हणजे काय असतं जर ते बघायचं असेल तर इकडे जो हा बॉक्स दिसतोय त्याच्यामध्ये बघा आहे ना, इथून एवढा हा जो बॉक्स दिसतोय, हा जो बॉक्स आहे त्याला आपण काय म्हणतोय, सीपीयू म्हणतोय. सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. काय अडचण? हा, मला वाटतं कम्प्युटर सगळ्यांनी बघितलेला आहे, त्याच्यामुळे जास्त काही सांगायची गरज नसावी. हा जो काही आहे त्याला मॉनिटर असं म्हणतात. टीव्ही सारखं जे दिसतंय बरं का, त्याला मॉनिटर असं म्हणतात. ठीक आहे. हा जो आहे तो कीबोर्ड आहे, हा जो आहे तो माऊस आहे, आणि हे स्पीकर्स आहेत. बरोबर? हॅलो, 2 स्पीकर्स आहेत. हॅलो. Yes, sir. Yes, sir. हे थोडक्यात हा कम्प्युटर आहे, ज्याला आपण मशीन पण म्हणू है ना. मेकॅनिकलच्या विद्यार्थी ह्याला मशीन वगैरे म्हणतात. कम्प्युटर आणि इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि मेकॅनिकलचे मशीन म्हणू शकतात ह्याला, आणि बाकीचे कम्प्युटर असं म्हणू शकतात बरं का. मशीनच आहे ही एक प्रकारची, वेअर डिफरंट काइंड्स ऑफ टास्क्स वी आर परफॉर्मिंग, अँड सच मशीन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणू आपण. इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इज हेल्पिंग अस टू provide certain kind of input. After giving certain kind of input, processing will be done with the help of the central processing unit, and after processing, certain desired output will be displayed on the screen or with the help of output devices. Such machine, such electronic machine, we are calling it as computer. थोडक्यात समजलं का what is meant by computer? Hello. Yes, sir.
So let us try to understand out of these and which are input devices and which are output devices. So keyboard and mouse हे जर दोन डिव्हाइसेस या डायग्राम मधले बघितले तर त्याला इनपुट डिव्हाइसेस असं म्हणणार आपण. काय अडचण? हॅलो. No, sir. Let us try to understand what is meant by input devices. Devices with which certain instructions or information we can give to the machine. हा जो काही सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, सीपीयू आहे, हा जो काही डब्बा दिसतो, ह्या डब्याला ऍक्च्युली माहिती प्रोव्हाइड करायला लागते. तर ते इनपुट जे काही दिलं जातं ते इनपुट देण्यासाठी काही डिव्हाइसेस वापरले जातात. त्या डिव्हाइसेसला इनपुट डिव्हाइसेस असं म्हणतोय आपण. ह्या केसमध्ये कीबोर्ड आणि माऊस जे काय आहेत ते इनपुट डिव्हाइसेस आहेत. इकडे हा कीबोर्ड आहे, दिसतो का? हॅलो, नाही दिसत. Yes, sir. हा कीबोर्ड आहे, दिसतंय. माऊस आहे, हा माऊस आहे. सगळ्यांनी बघितलेला असणार आहे कीबोर्ड माऊस. ठीक आहे. तर हा जर माऊस बघितला इकडे तर इकडे दोन बटन्स असतात, हे एक आणि हे एक, आणि मधलं जे असतं त्याला स्क्रॉल की म्हणतो आपण किंवा स्क्रॉल बटन म्हणतो. बटन पण आहे, हे दाबू पण शकतो आपण आणि फिरवू पण शकतो. यस. हॅलो. येस सर. Yes, sir. तर ही जी आहे हे जे आहे फोर फिंगर बरं का. आपला हा हात जर बघितला तर ह्याला फोर फिंगर म्हणतात. सॉरी, हे फोर फिंगर आणि हे मिडल फिंगर, हे मिडल फिंगर आणि हा थंब आपला. अशा पद्धतीने हा माऊस पकडतात. ठीक आहे. आणि फोर फिंगरनी राईट क्लिक प्रेस करतात. जे कोण राईटी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. लेफ्टीसाठी उलट असेल, व्हाईस वर्सा, काय म्हणतात बघा ना, लेफ्टीसाठी उलट असेल. राईटी जे कोण असतील राईट हँडेड त्यांच्यासाठी सांगतोय मी, फोर फिंगरने आपण राईट क्लिक प्रेस करतो आणि मिडल फिंगरनी लेफ्ट क्लिक प्रेस करतो आणि स्क्रॉल बटन किंवा स्क्रॉल की जे काय आहे ते आपण असं फिरवतो याने. बरोबर. हॅलो. येस. Yes, Yes, sir. sir. So this is mouse, this is input device, this is keyboard is also input device. कीबोर्ड जर बघितला तर इकडे एक बोर्ड आहे. ह्या बोर्ड वरती बऱ्याच काही कीज आहेत. कीज म्हणजे बटन्स. सगळ्यात लार्जेस्ट की जर बघितली तिकडे तर ती स्पेस बार की आहे. आणि मग इकडे जो काय तो नंबर पॅड आहे, इकडे नंबर्स असतात. जसं आपलं कॅल्क्युलेटरवर नंबर पॅड असतं तसंच इकडे नंबर पॅड आहे. इकडे ॲरोज आहेत, इकडे काही फंक्शन कीज आहेत म्हणू आपण, इकडे लेटर्स आहेत A to Z. ह्याचं पण डायग्राम वगैरे पाठवेल मी तुम्हाला बरं का. आणि वरती जे काय ते फंक्शन कीज असतात. असा बऱ्याच काही कीज असतात ह्याच्यावरती, 100च्या वरती म्हणू आपण. काही कीबोर्ड वरती तो नंबर व्हॅरी होतो बरं का. तर अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 100 keys or buttons you will find on the board. This board is called as keyboard and this board is helping us to give certain kind of information or instructions or command to the machine, to the computer. त्याला मग इनपुट डिव्हाइस असं म्हणतोय आपण. बरोबर. हॅलो. येस. हॅलो. Yes, sir. हा, कीबोर्ड बरं का. इनपुट डिव्हाइसेस मध्ये काय काय येणार बघा ना. कीबोर्ड असं दाखवू आपण, हा कीबोर्ड, परत माऊस. आउटपुट डिव्हाइसेस मध्ये येणार हा मॉनिटर, विचार करा, आणि हे स्पीकर्स. Sound. हा, साऊंड किंवा हे स्पीकर्स, हे आउटपुट डिव्हाइसेस आहेत. आता इकडे माईक नाहीये. माईक समजा असा जर माईक असेल तर तो माईक कसलं डिव्हाइस असणार? हॅलो. Input. इनपुट डिव्हाइस असणार, लक्षात घ्या. Input. हा, आणि अशी एक काय म्हणणार बघा, मला जास्त डायग्राम येत नाहीत काढायला बरं का. ही गन आहे जी स्कॅन करते, बारकोड स्कॅनर म्हणू आपण ह्याला. जर तुम्ही मॉलमध्ये गेला किंवा सुपर बाजारमध्ये मार्केटमध्ये गेला तर तिथे स्कॅनर असतो, बारकोड रीड करतो तो. बरोबर. हॅलो. बघितलं sir. का? Yes, sir. हो सर. हा, प्रत्येक प्रोडक्ट वरती बारकोड्स असतात, असे काही लाईन्स असतात. त्या लाईन्स रीड केल्या जातात. फास्ट टाईप नाही करत बसत आपण तिकडे. आता बघा ना, ऑटोमेटेड कडे आपण वाटचाल चालू केलेली आहे आपली. सुरुवातीला जे काही तुम्ही माल घेतला, जे काही वस्तू घेतल्या, तर त्या वस्तू टाईप वगैरे करून दिल्या जायच्या. आता ते डायरेक्ट बारकोड स्कॅनरने काय होतं, त्या प्रोडक्ट वरती असलेला जो काही कोड असतो बारकोड, तो रीड केला जातो. आणि तो रीड करण्यासाठी बारकोड स्कॅनर्स असतात.
कपड्याच्या दुकानामध्ये गेला, मॉलमध्ये गेला किंवा सुपर मार्केटला गेला, बाजारामध्ये गेला, तर तिकडे असे काही बारकोड रीडर्स असतात, ते डायरेक्ट रीड करतात. तुम्ही युट्यूब किंवा गुगल वरती टाका, तिकडे तुम्हाला ते सापडेल, समजेल थोडंसं. बघा मी डायरेक्ट सांगतोय, हे कसलं डिव्हाइस असेल हो? बारकोड स्कॅनर. हॅलो, Input. इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस आहे, ते लक्षात घ्या. नंतर प्रिंटर जर घेतला, प्रिंटर ते कसलं असेल? आपण प्रिंट काढतो. Output. Output. हा, तर ते प्रिंटर आउटपुट डिव्हाइस आहे, लक्षात घ्या ना. प्रिंटर इज आउटपुट डिव्हाइस. माईक जर घेतला तो इनपुट डिव्हाइस, स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस. अशा पद्धतीने थोडंसं समजून घ्या ना. व्हॉट आर इनपुट डिव्हाइसेस अँड आउटपुट डिव्हाइसेस? इनपुट डिव्हाइसेस आर द डिव्हाइसेस विच आर हेल्पिंग अस टू गिव्ह certain inputs to the machine, and if certain inputs we are giving to the machines, and if we are using certain devices, these devices are called as input devices. Output devices are the devices which are helping us to display certain kind of information on the screen sometimes, or in the form of certain audios also we are getting some kind of output. जर स्पीकरचं एक्झाम्पल घेतलं तर तिकडे आवाज येतो त्यातून, तर ह्याला आउटपुट डिव्हाइस असं म्हणू आपण. किंवा प्रिंटरमध्ये कागद प्रिंट होऊन येतो, हे पण आउटपुट डिव्हाइस आहे. समजलं का? Yes, sir. हा, तर इकडे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसच्या मध्ये एक युनिट असतं, त्या युनिटला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतो. ऍक्च्युअली इकडे काय होतं? प्रोसेसिंग होतं. प्रोसेसिंग जे काही इनपुट पाठवतोय आपण ह्या डब्यामध्ये, हा जो काही डब्बा आहे ह्याला काय म्हणणार बघा, सीपीयू म्हणतोय आपण, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ह्या बॉक्सला आहे. आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली 3 युनिट्स असतात: कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट अँड मेमरी युनिट. ठीक आहे. सो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इन्क्लुड्स 3 युनिट्स: कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट अँड मेमरी युनिट. ह्या 3 युनिट्सला एकत्रितपणे आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतोय. काय अडचण? हॅलो. No, sir. त्याच्यामध्ये मेमरी युनिट असतं. मेमरी युनिट म्हणजे इकडे एक हार्ड डिस्क असते. म्हणजे काय? तर जी काही इन्फॉर्मेशन आपण ह्या मशीन मध्ये स्टोअर करणार, ती मशीन मध्ये स्टोअर करण्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन आपण कीबोर्ड थ्रू किंवा इनपुट थ्रू जी काही देणार, ती सगळी इन्फॉर्मेशन ह्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये स्टोअर केली जाते. स्पेसिफिकली ती कुठे स्टोअर केली जाते? तर मेमरी युनिट मध्ये स्टोअर केली जाते. मेमरी युनिट म्हणजे इकडे हार्ड डिस्क आहे असं आपण समजू. थोडासा वेगळा कलर घेऊ आपण. इथे एक फिजिकली जर बघितलं तर एक डिस्क असते अशी चौकोनी, बरं का, ती बसवली जाते, आतमध्ये असते ती, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या आतमध्ये. अँड विथ द हेल्प ऑफ ऑपरेटिंग सिस्टम व्हॉट वी आर डुईंग, वी आर मेकिंग सम पार्टिशन्स. ह्याच्यात भाग पाडले जातात. आणि मग तुम्ही इकडे स्क्रीनवरती तुम्हाला ते ऍक्च्युअली आतमध्ये काय होतं हे दिसत नाही आपल्याला. as a customer or as a user of this computer, on the screen you will find a certain kind of drives, ज्याला आपण C drive म्हणतो, D drive म्हणतो. Can you imagine? हॅलो. Yes, sir. लोकल हा, तर ह्याला ड्राईव्ह म्हणू आपण. आणि हे सगळं म्हणजे हार्ड डिस्क मध्ये इकडे स्टोअर असतं. फिजिकली आतमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या आतमध्ये तुम्हाला मेमरी युनिट म्हणजे हार्ड डिस्क असेल. त्या हार्ड डिस्क मध्ये once we will install operating system on this computer or central processing unit or computer, so we can make certain partitions in the form of C, D or E drive. Graphically it will be displayed on the monitor or screen. अशा प्रकारे मग आपण ही E drive उघडू शकतो, आतमध्ये फोल्डर तयार करू शकतो, बऱ्याच काही पुढच्या गोष्टी. बरोबर? हॅलो. यस. So information can be stored, and to store information we are using memory unit. त्याला आपण MU असं पण म्हणू, मेमरी युनिट. जसं आपलं ब्रेन असतं, आपलं डोकं असतं, आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण स्टोअर करतो. लहानपणापासून आतापर्यंत बऱ्याच काही ऍक्टिव्हिटी आपण केल्या आहे ना, जन्माला आल्यापासून म्हणू आपण. तर सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण केल्या, पण सगळ्याच्या सगळ्या इकडे स्टोअर झाल्यात का? हॅलो. नो सर. Can we remember, can we recall all the activities which we performed till from our birth? It is not possible because we are humans, and as we are humans we have the tendency to forget the things. Actually that is our power. As we are able to forget the things, because of which actually our efficiency of brain it is maintained by our body असं म्हणू आपण. जर ते शक्य नसतं ना, सगळं जे काय आतापर्यंत झालेलं आहे, जे काही सगळ्या ऍक्टिव्हिटीज जर सगळ्या इकडे
स्टोअर झाल्या असत्या तर आपल्या ब्रेनला जास्त प्रोसेसिंग लागलं असतं, हे डोकं जास्त गरम झालं असतं म्हणू आपण वेगळ्या भाषेत, मशीनच्या भाषेत. हॅलो, येस. Yes. दॅट्स sir. वाय ते ॲज अ ह्युमन बिईंग वी आर फॉरगेटिंग सर्टन थिंग्स. हे एक वेगळ्या प्रकारे चांगल्या अर्थाने घेऊ आपण, पण सगळ्याच गोष्टी जर आपण विसरत गेलो तर ते चांगलं नाही बरं का. ज्या काय अनवॉन्टेड थिंग्स आहेत, अनवॉन्टेड ऍक्टिव्हिटीज विच आर नॉट इसेन्शियल इम्पॉर्टंट, सच ऍक्टिव्हिटीज वी कॅन डिलीट म्हणू आपण. वी शुड नॉट सपोज टू स्टोअर इन आवर ब्रेन, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर परत इकडे वापस येतोय आपण मेमरी युनिट कडे. मेमरी ही 2 टाईपची असते कम्प्युटरसाठी. कुठल्या? हॅलो, माहिती आहे का कोणाला? 2 टाईप. रॅम हा, पहिलं रॅम म्हणू आणि दुसरं रॉम असतं. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. बरोबर. Yes, sir. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड शॉर्ट मध्ये बरं का, हे डिटेल मध्ये जास्त घेत नाही आपण. रॅन्डम ऍक्सेस मेमरी इज टेम्पररी मेमरी म्हणू आपण, अँड रीड ओनली मेमरी इज परमनंट मेमरी विच विल बी स्टोर्ड इन दी हार्ड डिस्क. त्या हार्ड डिस्क मध्ये स्टोअर केल्यानंतर ती जी काही मेमरी वापरली जाते त्याला आपण म्हणूया रॉम, रीड ओनली मेमरी. अँड टेम्पररी म्हणजे ह्या स्क्रीनवर नुसतंच दिसतंय आपल्याला, ठीक आहे, बट वी हॅव नॉट स्टोर्ड इन दी हार्ड डिस्क. So whatever information which will be displayed on the screen, on this monitor, which we have not saved, it is temporarily stored or it is temporarily displayed on the monitor. So such memory is where that memory is called as RAM म्हणू आपण, random access memory. समजलं का थोडक्यात? हॅलो, Yes, sir. Yes. समजा बर का, आपल्याकडे इकडे इरेजर आहे का? येस. कसं घ्यायचं बघा ना, पेन. तर इकडे समजा आपण कम्प्युटर चालू केला आणि मी इकडे काही टाईप केलं, मी स्वतःचं नाव लिहिलं इकडे, पत्ता लिहिला, फोन नंबर लिहिला, ठीक आहे. एक डॉक्युमेंट उघडलं काहीतरी कॉम्प्युटरवरती, अँड विथ द हेल्प ऑफ कीबोर्ड आय टाईप्ड, ठीक आहे, माय नेम, ॲड्रेस अँड मोबाईल नंबर. अँड देर विल बी, यू विल फाइंड समवेअर हिअर ऑर हिअर, कुठंतरी असेल ते सेव्ह बटन, यू विल फाइंड सेव्ह. बरोबर असतं का हो? हॅलो. Yes, sir. Yes, sir. तर काय झालं बघा ना, ह्या 3 लाईन लिहिल्या, पण मी हे सेव्ह बटन प्रेस नाही केलं, ठीक आहे. ह्या 3 लाईन लिहिल्या आणि इमिजिएट काय झालं, पॉवर ऑफ झालं, इकडे इलेक्ट्रिसिटी गेली, लाईट गेली म्हणू आपण, आणि माझा कॉम्प्युटर जो काही आहे त्याला बॅकअप नव्हतं, युपीएस नव्हतं, काय बघा ना, अरेंजमेंट नव्हती, बॅकअप नव्हतं. इमिजिएट हा कॉम्प्युटर बंद झाला. जसं टीव्ही कधी कधी लाईट गेल्यानंतर बंद होतो, सिमिलरली माझा कॉम्प्युटर बंद झाला. आणि एक 5 मिनिटांनी लाईट वापस आली आहे, पॉवर ऑन झालं तिकडे आणि आपला कॉम्प्युटर चालू झाला. तर मला मी जे काही हे टाईप केलेली इन्फॉर्मेशन होती ती दिसेल का हो इथे? हॅलो, मी सेव्ह नाही केली आहे. आय हॅवंट प्रेस दिस सेव्ह बटन. बिफोर सेव्हिंग इट सेल्फ व्हॉट हॅपन, देर इज पॉवर कट ऑफ अँड एंटायर इन्फॉर्मेशन विच आय हॅव टाइप्ड इन द डॉक्युमेंट दॅट विल बी डिलीटेड. इट विल गेट डिसअपियर्ड म्हणू आपण. बरोबर का? हॅलो. Yes, sir. मग रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे काय, तर ती टेम्पररी मेमरी, जोपर्यंत आपण सेव्ह नाही करत तोपर्यंत आपल्याला स्क्रीनवरती जी काही इन्फॉर्मेशन दिसते, बिफोर प्रेसिंग दिस सेव्ह बटन, सो इन्फॉर्मेशन विच विल बी डिस्प्लेड ऑन दी स्क्रीन ऑर मॉनिटर वेअर कम्प्युटर विल यूज, ओके, विच टाईप ऑफ मेमरी, त्या मेमरीला रॅन्डम ऍक्सेस मेमरी असं म्हणतात. अँड व्हेन आय विल प्रेस दिस सेव्ह बटन, after pressing this save button, entire information which I have typed with the help of keyboard, it will be stored in the hard disk. ह्या C किंवा D किंवा E, मग ते विचारतं कुठल्या ड्राईव्ह मध्ये सेव्ह करायचं. And you will select appropriate drive and entire information, entire document you can save in your hard disk. And at that time, which memory will be utilized by computer, त्याला आपण random read only memory असं म्हणणार. हॅलो, read only memory. हॅलो, हॅलो. Yes, sir. मग मी जर तिकडे
माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही डॉक्युमेंट आहे, ते जर मी सेव्ह केलं प्रॉपर मेमरी युनिटमध्ये विथ द हेल्प ऑफ रीड ओनली मेमरी, आणि जर पॉवर ऑफ झाला तिकडे, लाईट जरी गेली आणि परत मी 2 तासांनी जरी कम्प्युटर ओपन केला, तरी माझी जी काही फाईल स्टोअर होती ती स्टोअर राहते मशीनमध्ये. आलं का लक्षात डिफरन्स बिटवीन रॅम अँड रॉम? हॅलो, Yes, sir. Yes. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय. फॉर मोर डिटेल्स यू कॅन सर्च बरं का ऑन द इंटरनेट, एवढंच म्हणू आपण. समजलं का व्हॉट इज मीन बाय मेमरी युनिट? त्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचं मधलं एक युनिट आहे ज्याला आपण मेमरी युनिट म्हणतो, आणि 2 टाईपच्या मेमरी असतात, रॅम अँड रॉम. ते काय असतात ते सांगण्याचा प्रयत्न केला मी. जाऊया पुढच्या युनिटकडे. हॅलो, Yes, sir. अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, ज्याला ALU असं म्हणतात. ह्याला MU म्हणायचं, मेमरी युनिट MU. ह्याला अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, ह्याला ALU म्हणायचं. इथलं A घ्यायचं, L घ्यायचं, U घ्यायचं, ALU. सो दिस इज दी सेकंड युनिट म्हणू. हे इकडे दिसत नाही कुठं, ठीक आहे. आतमध्ये ते प्रोग्राम्ड केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड इम्पॉर्टन्स ऑफ अरिथमॅटिक लॉजिकल युनिट इन सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. इकडे त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत, त्याची फोड करू आपण. अरिथमॅटिक हा पहिला शब्द, दुसरा लॉजिकल हा दुसरा शब्द. ह्या 2 शब्दांचं एक युनिट बनलं, ज्याला आपण अरिथमॅटिक लॉजिकल युनिट असं म्हणतो. पहिला शब्द जर घेतला तिकडे अरिथमॅटिक, तर अरिथमॅटिक म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेशन्स असतात. मॅथमॅटिक्स मध्ये आपण शिकलो. कुठले कुठले असतात हो? हॅलो हॅलो, अरिथमॅटिक ऑपरेशन. हा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. ठीक आहे. कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये प्लस सिम्बॉल वापरलं जातं बेरजेसाठी, डॅश और मायनस सिम्बॉल वापरलं जातं कशासाठी? वजाबाकीसाठी. स्टार किंवा ह्याला ॲस्टेरिस्क असं म्हणतात, जे मल्टिप्लिकेशन साठी वापरलं जातं. फॉरवर्ड स्लॅश जो काही आहे तो भागाकारासाठी वापरला जातो. अजून एक तिकडे ऑपरेटर आहे ज्याला पर्सेंटेज सारखा सिम्बॉल आहे, पण ह्याला पर्सेंटेज न म्हणता आपण मॉड्युलर डिव्हिजन असं म्हणणार आहेत. तर हे 5 ऑपरेशन्स फक्त विचारात घ्या. ह्या सगळ्या ऑपरेशन्सला अरिथमॅटिक, ह्या सगळ्या चिन्हांनी म्हणू किंवा ह्या सगळ्या सिम्बॉल्सनी आपण मॅथमॅटिक्स मधले अरिथमॅटिकल ऑपरेशन्स करू शकतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. बरोबर का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. आणि खोलामध्ये जाऊन बेसिक लेवलला जर मॅथ्सचा विचार केला बरं का, हे इंटिग्रेशन घेतलं, तुमचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, मॅट्रिक्स घेतलं, बरंच काही, सगळं मॅथ्स जर खोलामध्ये जाऊन जर बघितलं तर फक्त एवढ्याच क्रिया आहेत त्याच्यामध्ये. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. फक्त एवढंच असून पण आपल्याला मॅथ्स समजत नाही, हे दुर्दैव आपलं म्हणू आपण बरं का. पण जर कम्प्युटर विचारात घेतला तर फक्त एवढ्याच अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहेत ज्याच्या थ्रू हे अख्खं मशीन पॉवरफुल झालं म्हणू आपण. एवढ्याच अरिथमॅटिक ऑपरेशन्स करतं ते, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. परत एकदा खोलात जाऊन जर विचार केला, कुठलं पण मॅथ्स घेतलं, कुठला पण प्रॉब्लेम घेतला, तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्याच्या पलीकडे काहीच नाहीये. फक्त ते आपल्याला न समजल्यामुळे आपल्याला अवघड वाटतं. ते समजून घ्या बरं का मॅथमॅटिक्स. तर अरिथमॅटिक समजलं का? व्हॉट इज मीन बाय अरिथमॅटिक? हॅलो. Yes, sir. त्याच्यानंतर आपण पुढच्या शब्दाकडे जातोय, जिकडे आपण लॉजिकल म्हणतोय, ज्याला मराठीत तर्कशास्त्र, तर्क, लॉजिक म्हणजे तर्क लावणे बरं का, असं काहीतरी शब्द आहे तिकडे. जिकडे आपण डिसिजन टेकिंग जे काही आपला आहे, आपला ब्रेन काही गोष्टी निर्णय घेण्याची म्हणतो आपण, निर्णय घेण्याची क्षमता. तर आपण निर्णय कुठल्या बेसिसवरती घेतो? बऱ्याच काय कंडिशन्स असतात आपल्या समोर आणि त्या कंडिशन्स नुसार आपण निर्णय घेतो. बरोबर का? हॅलो. Yes, sir. कंडिशन्स म्हणजे अटी. आता युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, जर युनिव्हर्सल ह्युमन काय बघा तो सब्जेक्ट होता आपला UHV, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, जर तो विषय घेतला तर तिकडे वेगळ्या काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. बरोबर. इकडे जे आहे, इकडे कंडिशन्सला महत्व दिलेलं आहे, लक्षात घ्या ना. तिकडे अटी वगैरे ते कसं आहे बघा ना, तो विषय वेगळा, हा विषय वेगळा. कारण की इकडे मशीनच्या संदर्भातचा अभ्यास करतोय आपण, ह्युमन बिईंगच्या संदर्भातचा अभ्यास करत नाहीये. अँड व्हेन वी आर कन्सिडरिंग machine, so at that time, right now, most of the scientists म्हणू आपण, they are trying to give a certain kind of feelings to the machine. मशीनला फिलिंग्स देण्याचे प्रयत्न चालू आहेत.
ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपले अँड्रॉइड फोन्स, जिकडे सध्या आपण सेन्सेशन्स टच करतो आपण आणि काही गोष्टी एक्झिक्यूट होतात ह्या मोबाईल स्क्रीनवर, बरोबर? हॅलो. Yes. मग हे जे काय आहे ना, बघा ना, माणसांना टच केला की आपल्याला सेन्स होतो. तर हे जी काही क्वालिटी म्हणू किंवा हे जे काही फीचर आहे, मला टच केलं की मला सेन्स होतं. सिमिलरली सच काइंड ऑफ सेन्सेशन्स वी आर ट्राइंग टू गिव्ह टू दी मशीन, वेअर मशीन विल इंटरॅक्ट, अँड दॅट इज पॉसिबल. अँड दॅट इज पॉसिबल. आणि त्याच्यासाठी हे असे टच स्क्रीनचे मोबाईल वगैरे बरंच काय आता टेक्नॉलॉजी यायला लागले. तर त्याच्या आधी थोड्याशा बेसिक गोष्टी आपण समजून घेऊया. येस. हॅलो. तर लॉजिक म्हणजे काय, तर थोडक्यात आपण सांगू इकडे. लॉजिक म्हणजे काही गोष्टी, काही कंडिशन्स असतील, त्या कंडिशन्स वरून आपण निर्णय घेतोय. त्याला तर्कशास्त्र किंवा काही जणांचं लॉजिक चांगलं असतं असं म्हणतो आपण. म्हणजे काय, डिसिजन घेण्याची ॲबिलिटी जी काय आहे ती प्रॉपर असते, योग्य निर्णय घेतले जाऊ शकतात त्यांच्याकडून. त्याला रिझनिंग ॲबिलिटी पण म्हणतात. ज्यावेळेस काही कंपन्या येतात आपल्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी, तर तिकडे विद्यार्थ्यांची लॉजिकल थिंकिंग बघितली जाते. त्याच्यासाठी मग काही एक्झाम्स घेतल्या जातात, ज्याला ॲप्टिट्यूड एक्झाम्स म्हणतो आपण. मग त्या काही क्वालिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, काही ठिकाणी लॉजिकल ॲप्टिट्यूड तुमचं चेकिंग केलं जातं, ज्याला रिझनेबल काय म्हणायचं बघा ना, काय म्हणणार बघा ना, लॉजिकल थिंकिंग तुमचं टेस्ट केलं जातं म्हणू आपण इकडे. हॅलो. हॅलो. येस. वेगवेगळ्या कंडिशन्स दिल्या जातात, सिच्युएशन्स दिल्या जातात तुम्हाला, अँड हाऊ यू आर टेकिंग प्रॉपर डिसिजन आउट ऑफ दी सर्टन सिच्युएशन्स. जर तुम्हाला ते निर्णय घेता आले तर त्याला आपण लॉजिक चांगला असं म्हणू आपण. हॅलो. एक छोटंसं एक्झाम्पलने समजून देण्याचा अजून प्रयत्न करेन मी. तुम्ही मला वाटतं तिकडे 12वी मध्ये अँड गेट शिकला का हो? Yes, sir. Yes, sir. अजून कुठलं होतं? ऑर, Or Or. not. And Not. or not. आपण एवढे तीनच थोडस विचारात घेऊया एक्झाम्पल साठी. त्याच्यामध्ये अँड गेटचा काहीतरी एक ट्रूथ टेबल होता का? Yes, sir. ऑर गेटचा काहीतरी ट्रूथ टेबल होता. नॉट गेटचा काहीतरी ट्रूथ टेबल होता. तिकडे असं काहीतरी लिहिलं आपण, 1 1 असेल तर आपल्याला 1 भेटतं. येस. हॅलो. Yes, sir. Yes, sir. 1 0 जर मी अँड वापरत असेल तर, बरं का, हा अँडचा ट्रूथ टेबल असं समजा. अँड 1 1 असेल तर 1 भेटतं, 1 0 असेल तर 0 भेटतं, 0 1 असेल तरी पण 0च भेटतं, आणि 0. Ha. येस. Yes, sir. Yes. तर हा जो काही टेबल होता तो ऍक्च्युली अँड लॉजिक गेट्स असं काहीतरी शिकलो आपण 12वी मध्ये. आता पण तुम्ही बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असं काहीतरी BEEE नावाचा विषय आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही डिटेलमध्ये शिका ते. इथे फक्त आपण समजून काय घेतोय, हे 1 1 म्हणजे ऍक्च्युली इकडे कंडिशन्स आहेत असं समजा. कम्प्युटरच्या भाषेमध्ये इकडे कंडिशन्स आहेत असं समजा. ही पहिली कंडिशन, ही दुसरी कंडिशन. इथे मी लिहितो थोडंसं वरती. C1 म्हणजे कंडिशन 1, C2 म्हणजे कंडिशन 2. ओके. ही कंडिशन 1 आहे, कंडिशन 2 आहे. ही कंडिशन 1 आणि कंडिशन 2 ह्या दोन्ही कंडिशन जर ट्रू झाल्या, समजतं का बघा, दोन्ही कंडिशन जर ट्रू झाल्या तर आपला जो काही रिझल्ट आहे, आपलं डिसिजन जे काय आहे ते येस असणार. हॅलो. Yes, sir. Yes, sir. हे समजून घ्या. C1 म्हणजे कंडिशन फर्स्ट, C2 म्हणजे सेकंड कंडिशन. ही पहिली पॉसिबिलिटी झाली. सेकंड पॉसिबिलिटी इज व्हॉट? पहिली कंडिशन ट्रू आणि दुसरी कंडिशन फॉल्स. अशा केसमध्ये इफ आय एम युझिंग लॉजिकल अँड ॲट दॅट टाइम माय फायनल रिझल्ट विल बी 0. म्हणजे माझं निगेटिव्ह आन्सर डोक्यामध्ये असलं पाहिजे ह्या केसमध्ये, जर लॉजिकल अँडचा विचार करत असो आपण तर. एम आय राईट? Yes, sir. Yes, sir. नंतर थर्ड पॉसिबिलिटी, ही सेकंड पॉसिबिलिटी म्हणजे पहिलं बरोबर दुसरं चुकीचं. तिसरी पॉसिबिलिटी पहिलं चुकीचं दुसरं बरोबर. फॉल्स म्हणजे 0 म्हणू आपण. म्हणजे पहिली कंडिशन चुकीची आहे, दुसरी कंडिशन बरोबर आहे. अशा केसमध्ये लॉजिकल अँड जर वापरत असो आपण तर डिसिजन जो काही रिझल्ट मिळणार तो फॉल्स मिळणार रिझल्ट. आणि शेवट दोन्ही पण फॉल्स असतील. दोन्ही पण लॉजिकल कंडिशन C1 अँड लॉजिकल कंडिशन C2, बोथ लॉजिकल कंडिशन्स आर फॉल्स. इन सच केसेस इफ वी आर कंबाइनिंग both logical conditions with logical and we will be getting result as 0 म्हणजे false. Hello.
Yes, sir. Yes, sir. हे जे काही आहे, हे जे काही निर्णय घेतले गेले, हे लॉजिकल अँड इकडे वापरलं आपण. तसंच लॉजिकल ऑर आहे, तसंच नॉट आहे. मग हे एक छोटंसं एक्झाम्पल जिकडे लॉजिकल कंडिशन्स कॅन बी इव्हॅल्युएटेड विथ द हेल्प ऑफ लॉजिकल युनिट अँड विच इज अवेलेबल इन दिस सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याला आपण लॉजिक युनिट असं म्हणतोय. असे निर्णय पण मशीन कडून घेण्यासाठी लॉजिकल युनिट डिझाईन केलेलं आहे या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या आतमध्ये, जे आपल्याला हेल्प करणार की काही डिसिजन ती मशीन घेऊ शकेल. समजलं का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. आता हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा. आहे ना, ए नावाचा एक स्टुडंट आहे आणि बी नावाचा दुसरा स्टुडंट आहे. 2 स्टुडंट्स आहेत आणि मी म्हणलं ए आणि बी, ओके, ए आणि बी नी असं म्हणलं ए आणि बी नी समोर येऊन स्टेजवरती डान्स करायचा आहे. ठीक आहे, हे एक पहिलं वाक्य. ए आणि बी नी स्टेजवर येऊन डान्स करायचा, हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, ए किंवा बी नी स्टेजवरती येऊन डान्स करायचा आहे. पहिलं वाक्य, ए आणि बी नी स्टेजवरती येऊन डान्स करायचा, हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, ए आणि बी नी ए किंवा बी नी स्टेजवरती येऊन डान्स करायचा. दोन्हीमध्ये फरक काय हो? ते पहिल्या वाक्यामध्ये दोघांनी पण स्टेजवर येऊन करायचं आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दोघांपैकी कुठल्या तर एकाने येऊन करायचं. हा, हे एक पहिलं आन्सर झालं. अजून कोण सांगेल? करेक्ट आहे हे. अजून वेगळ्या भाषेत फास्ट बघा. आहे ना, जे आन्सर देऊ शकतात आहेत त्यांच्याकडे लॉजिकल थिंकिंग आहे असं मी म्हणणार आहे आता. When any question, if somebody will ask you any kind of question, certain things are happening in our brain and we are giving responses, and if we are able to give responses, it means definitely we have logic with us. असा थोडक्यात अर्थ आहे त्याचा, ज्याला तर्कशास्त्र जोरात आहे असं म्हणतात. त्या कॅन्डिडेटचं, त्या विद्यार्थ्याचं तर्कशास्त्र जोरात आहे, त्याच्याकडे लॉजिक आहे असं म्हणतात. असल्या विद्यार्थ्यांना, असल्या कॅन्डिडेट्सना सिलेक्ट केलं जातं. लक्षात घ्या कंपन्यांमध्ये. हॅलो, सांगा दुसरं अर्थ सांगा. पहिल्या वाक्यामध्ये ए आणि बी म्हणजे ए आणि बी एकत्र आले तरच परफॉर्मन्स होऊ शकतो. Very दुसऱ्या good. वाक्यामध्ये ए किंवा बी म्हणजे त्यात दोघे आले तरी होणार किंवा एक जरी आला तरी पण होणार परफॉर्मन्स. हा, बघा ना, पहिल्या आन्सर मध्ये ज्यांनी कुणी सांगितलं त्याच्यामध्ये एकच पॉसिबिलिटी सांगितली. ए आणि बी मध्ये कंपल्सरी आहे, ते दोन्ही आले तरच स्टेजवरती डान्स परफॉर्म होणार. ए आणि बी मध्ये अँडचा अर्थ तसा आहे. जर मी ए किंवा बी म्हणलं तर ह्याच्यामध्ये ट्रूथ टेबल नुसार 3 अर्थ निघतात. नुसता एकटा ए जरी आला तरी डान्स करू शकतो तो, एकटा बी जरी आला तरी डान्स करू शकतो तो, आणि दोन्ही जरी आले आणि बी जरी दोघं मिळून आले आणि त्यांनी जरी डान्स परफॉर्म केला तरी पण तो स्टेज शो होऊ शकतो. तो किंवा शब्दाचा अर्थ आहे. आलं का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, पण दोघं पण नाही आले तर परफॉर्मन्स होऊ नाही शकत. बघा आहे ना, ट्रूथ टेबल थोडासा आठवा आहे. जो नुसताच पाठ केलता मला वाटतं. असे काही एक्झाम्पल्स कोणी सांगितले होते का नाही मला माहित नाही. सांगितले होते का हो? हॅलो. येस सर. व्हेरी गुड. येस. चांगलं आहे. मग आमच्या काळात आम्हाला कोणी सांगितलं नाही बरं का. 12वीत आम्ही नुसतं ट्रूथ टेबल पाठ केला. 1-1-1-1 असतं, 1-0-0 असतं, 0-1-0 असतं आणि 0-0-0 असतं. एवढं पाठ केलं आम्ही. ठीक आहे. आणि ज्यावेळेस इंजिनिअरिंगला आलं त्यावेळेस आम्हाला थोडंसं समजायला लागलं की ट्रूथ टेबलचा असा यूज आहे इकडे. लॉजिकल, तिकडे लॉजिक्स आहे ना, लॉजिक आहे तिकडे ऍक्च्युली. बघा, तर ह्याला लॉजिक असं म्हणतात. तर हे लॉजिकल युनिट इज ऑल्सो आहे ना बिल्ट इन दी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याला आपण लॉजिक युनिट म्हणतो. अँड टुगेदरली अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट्स आर कंबाईन्ड टुगेदर. वी आर कॉलिंग इट ॲज ALU, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. समजलं का सेकंड युनिट? हॅलो. Yes, sir. येस सर. थर्ड युनिट ज्याला आपण कंट्रोल युनिट असं म्हणतो, ते पण तुम्हाला ह्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या आतमध्ये असेल ते, जे युनिट विच इज कंट्रोलिंग म्हणू आपण. जसं आपलं ब्रेन आहे, ब्रेन इज कंट्रोलिंग टू आवर एंटायर बॉडी. आपल्या हातांना कंट्रोल करतंय, पायांना कंट्रोल करतंय, आपल्या बोलण्याला कंट्रोल करतंय. आपण जी काही ऍक्टिव्हिटी करतो त्या सगळ्यांना कंट्रोल करणारा जर कोण असेल तर तो ब्रेन आहे, बरोबर, आपल्या ह्युमन बॉडीमध्ये. हॅलो. Yes, sir. Similarly, in central processing unit, control unit is controlling 2 units. त्या 2 युनिट्सची नावं काय तर ALU आणि मेमरी युनिट.
इकडे ॲरो वगैरे थोडीशी समजून घ्या ना. ह्या मेमरी युनिट मधून एक ॲरो निघला तो आणि कंट्रोल युनिटला जाऊन मिळाला. कंट्रोल युनिट मधून ॲरो एक निघून तो मेमरी युनिटला जाऊन मिळाला. अरिथमॅटिक लॉजिक ALU जे काय आहे ते आणि कंट्रोल युनिट मध्ये इंटरॅक्शन होतंय. हे दोन ॲरो, एक येतोय आणि एक जातोय. तसंच अरिथमॅटिक लॉजिकल युनिट आणि कंट्रोल मेमरी युनिटला जोडणारा एक ॲरो आहे. हे ॲरो वरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की all three units are interacting with each other. They are trying to communicate with each other, and in this way control unit is controlling both arithmetic logical unit and memory unit. समजलं का? Hello. Yes, sir. So have you understood block diagram of computer? What is meant by computer? Input devices, output devices. नुसतं Yes, sir. इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस असले असते आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिट नसला असता तर त्याला काय अर्थ राहिला असता का? हॅलो हॅलो. No, No, sir. sir. No, sir. म्हणजे मॅन विदाउट ब्रेन असं म्हणू आपण. मॅन विदाउट ब्रेन. मशीनच्या भाषेत कसं तुम्ही समजून घ्या ते. ह्युमनच्या भाषेत माणूस आहे पण ब्रेन नाही त्याला. तर तसला माणूस इनपुट आणि आउटपुट काय देत असेल तर त्याचं काही मिनिंग असेल का, ह्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करा थोडासा. तितकं महत्व आहे त्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला. समजलं का? नुसतं इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहे, बट Yes, वी sir. डोंट हॅव सेंट्रल प्रोसेसिंग युनिट विच इज हेल्पिंग अस टू परफॉर्म आहे ना प्रोसेसिंग. जे प्रोसेसिंग करतं आहे ना, प्रोसेसिंग करण्याला हेल्प करतं, त्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतो आपण. हेच थोडंसं वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी मी आपल्याकडे 3 मिनिट राहिलेत बरं का. अरे अरे अरे, बंद झाली काय स्क्रीन? हॅलो. येस सर. येस आता Yes, दिसते का? no, sir. No, sir. अरे अरे अरे. हा ओके. sir. Yes, sir. Yes. हा आपण काय करूया, इकडे ब्रेक घेऊया बरं का. आपण शार्प कितीला भेटणार आता? 3:15. 3:15 ठीक आहे. इथपर्यंत मला वाटतं त्याचा पार्ट तुम्हाला थोडासा समजला असेल. मी थोडासा बॅकग्राऊंड देण्याचा प्रयत्न केला आहे ना. व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर and we are trying to understand what are the different units which are available with computer: input devices, output devices, central processing unit. And in the central processing unit, 3 important units which are available, which are present: memory unit, memory unit, ALU, arithmetic logical unit, and control unit. ह्या 3 युनिटचं मिळून जे आहे त्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतो. जे मधला पार्ट आहे, मधलं युनिट आहे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसच्या मधलं. ठीक आहे. विच इज हेल्पिंग अस टू perform the processing. whatever data will be giving आहे ना in the form of input, तो जो काही डेटा आहे तो आतमध्ये घेऊन प्रोसेसिंग करून डिझायर्ड आउटपुट विल बी डिस्प्लेड ऑन द आउटपुट डिव्हाइसेस. जो काही मॉनिटर असेल, जे काही प्रिंट बाहेर येते त्याच्यावरती प्रोसेसिंग होऊन आपल्याला आउटपुट दिसतं. ते अशा पद्धतीने हा कम्प्युटर आहे. आपण 3:15 भेटतोय शार्प. ओके. हॅलो. Okay, sir. ओके सर. Okay, sir.